आणि या दरबार संकल्पनेतून आर्त पीडित दुःखित मुमुक्षित आणि भाविक आणि गरजू यांना एक दिशा दिली की तुम्ही कुलधर्म कुलाचार करा, तुमची देवी कोणती, खंडोबा कोणता, गोत्र कोणतं हे समजून घ्या, म्हणजे तुमच्या कौटुंबिक समस्या यशस्वीरित्या सोडण्याला स्वामींचा आशीर्वाद मिळेल। जो कोणी रविवारी मल्हारी सप्तशतीचं पाठ करेल त्याच्या कुटुंबात कुठल्याही समस्या शिल्लक राहणार नाहीत। बऱ्यापैकी कुटुंबात कौटुंबिक समस्या अलीकडे वाढलेल्या आहेत, ताणतणाव आहेत, बाप बेट्यांमध्ये सुद्धा संवाद नाही। ज्यावेळी बाप बेट्यांमध्ये संवाद नसतो त्यावेळी कुटुंब चालकांनी, प्रतिनिधींनी, सदस्यांनी समजून घ्यायचं आपल्या कुटुंबात खंडोबाच्या सेवेची उणीव आहे। अशा वेळी तुम्ही हा मल्हारी सप्तशती ग्रंथ रविवारी रोज वाचायला 1 तास लागतो। आणि म्हणून ज्यावेळी बाप बेट्यांचं घरात जमत नाही त्यावेळी कुटुंब प्रतिनिधींनी याचं वाचन केलं आणि एक 7 रविवारपर्यंत त्याचा वाचनाचा संकल्प आपण केला, तर 7 रविवारच्या आत बाप बेटे मित्रासारखे वागतात आणि मतांतरं थांबतात। एवढी सोपी बाब खंडोबाच्या सेवेची आहे, त्याला खंडोबा म्हणतात। आणि ज्याला खंडोबाच माहीत नाही त्याच्या जीवनात खेळ खंडोबा झाल्याशिवाय राहत नाही। म्हणून आपणाला प्रतिवर्षी खंडोबाला जाऊन त्यांचा सन्मान करणं क्रमप्राप्त आहे। महाराष्ट्रात 14 खंडोबा मुख्य आहे, त्याचं प्रमुख स्थान जेजुरी आहे। खंडोबाला जाताना एक धोतरपान, एक उपरणं, 1.25 पाव हळद, वांग्याचं कांद्याचं भरीत आणि पूर्णा वरणाचा नैवेद्य एवढंच लागतं, अन्य बाकी काही लागत नाही। म्हणजे सामान्य माणसाला परवडणाऱ्या या बाबी आहेत, खर्चिक बाबी नाही। म्हणून आपण हे वर्षातून एकदा तरी सवडीनुसार करावं।